भावांनो ताईंनो, तुम्हाला एकदम अगदी तातडीचा एक मेसेज आहे। हा तुम्हाला जर मी जी बातमी सांगतो ही जर तुम्हाला चांगली वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लातूर जिल्हा आणि त्यामध्ये एक ढाळेगाव म्हणून गाव, तिथे एक सचिन गुळवे तर सचिन गुळवे यांच्या जवळपास एक चांगला मोठा पोल्ट्री फार्म आहे। त्या पोल्ट्री फार्ममध्ये 4200 पिल्लं होते। हे पिल्लं एकदमच मृत्यू झाला या पिल्लांचा आणि मृत्यू झाल्याच्या नंतर मग याची चौकशी झाली। म्हणजे काय झालं की बाबा ही पिल्लं का बरं मृत्यू पडले, एक शंका येते ना, यांना कोणता आजार झाला का, यांना कोणी विष टाकलंय का। जर त्या पिल्लांना आजार झालेला असेल आणि ते आजाराप्रमाणे आजारातून जर ते म्हणजे मृत्यू पडलेले असेल, परंतु कदाचित ते जिवंत असताना जर मार्केटला विकायला आली तर आणि त्यांना जर एखादा रोग बिमारी वगैरे झालेली असेल आणि ती जर खाण्यात आली तर त्यामुळे व्यक्ती बिमार पडू शकतात, हे तर निश्चितच। त्यामुळे हे जे ज्या मृत्यू झालेल्या कोंबड्या होत्या, पांढऱ्या कोंबड्या, तर या कोंबड्यांची पिल्लं मग नेमकं कोणत्या कारणामुळे यांना डेथ झाली याचं कारण बघण्यासाठी जे शहरातील पशुसंवर्धन विभाग शीघ्र कृती दल, तर या दलाचे अधिकारी प्रत्यक्ष ढाळेगाव या गावात गेले आणि त्यांनी या पिल्लांचे सॅम्पल म्हणून काही पिल्लं घेतली आणि ते पिल्लं आता पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवलेली आहेत। तर आता प्रयोगशाळेमध्ये जे काही याची माहिती येईल, हे पिल्लं नेमकं कशानं मृत्यू झाली, तर याची माहिती जशी आली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे मी। माहिती आल्यावर जर माहिती नाही आली तर नाही सांगणार, परंतु माहिती आणण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण त्यापूर्वी तुम्हाला हे जे चिकन वगैरे खायचे तर हे खाण्यासाठी थोडं टाळावं का काय करावं याची तुम्हाला मेसेज येऊनच जाईल। कारण घटना अशाच पद्धतीच्या होतात की हे जर पिल्लं बिमार असेल, रोगी झालेले असेल, ते खाण्यात आले तर व्यक्ती बिमार पडतात। तर त्याच्यामुळं याच्यावर काय प्रयोगशाळेमधून प्रयोग येईल तर हे तुम्हाला निश्चित सांगण्याचा प्रयत्न करीन। या लातूर जिल्ह्यामध्ये जे उदगीर उद्यान आहे तर त्या उद्यानमध्ये मागे जवळपास 100 कावळे म्हणजे मृत्यू झालेले होते आणि त्या कावळ्याचं सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये नेण्यात आलं होतं। तर त्या कावळ्यावर असं सिद्ध झालं की यांना बर्ड फ्लू नावाचा जो रोग असतो तो झाला होता, त्यामुळे हे 100 कावळे दगावले होते। आणि आता याच कोंबड्यांना जर हा रोग असेल तर कदाचित तुम्हाला हे चिकन खाणंही सुद्धा टाळावं लागेल। कारण हा जो बिमार आहे तर या बिमारीनं तुम्ही सुद्धा बिमार पडू शकता। त्यामुळं आता याचा काय प्रयोगशाळेमध्ये उपयोग होतो, म्हणजे काही माहिती येईल तर ही तुम्हाला निश्चित सांगण्याचा प्रयत्न करीन। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।